कोडोली हे पन्हाळा तालुक्यातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेलं गाव आहे. या गावात यापूर्वी ट्रॅक्टर, ट्रॉली आणि छोट्या रिक्षातून कचरा उठाव करण्यात येत होता, पण हे पुरेसं नव्हतं. यामुळे स्वच्छता विभागावर दिवसभर ताण येत होता. त्यामुळे कोडोली ग्रामपंचायतीनं 15वा वित्त आयोगाच्या 25 लाख रुपये निधीतून 3 घंटागाड्या घेतल्या. या 3 घंटागाड्यांचा लोकार्पण सोहळा गोकुळ दूध संघाचे संचालक अमरसिंह पाटील यांच्या उपस्थितीत आणि आमदार विनय कोरे यांच्या हस्ते करण्यात आला. नागरिकांनी ओला आणि सुका कचरा वेगवेगळा करून तो घंटागाडीत द्यावा आणि कचरा व्यवस्थापन करण्यास सर्वांनी सहकार्य करावं असं आवाहन कोडोली ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी जयवंत चव्हाण पाटील यांनी केलंय. कसबा कोडोली पन्हाळा तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत. 2011च्या सेन्ससनुसार 29,000 लोकसंख्या असलेली कोडोली ग्रामपंचायत. कचऱ्याचा प्रश्न भेडसावत असल्यामुळं ग्रामस्थांच्या मागणीमुळं आणि तांत्रिकदृष्ट्या कचऱ्याचे विल्हेवाट लावण्यासाठी आपण ग्रामपंचायतीच्या वतीनं ग्रामपंचायतीच्या 15 वित्त आयोग या योजनेतून सन 24-25 मधून 3 घंटागाड्या खरेदी केलेल्या आहेत. याच्यामध्ये घंटागाड्याचे म्हणजे 2 कप्पे तयार केलेत. त्याच्यामध्ये ओला कचरा वेगळा गोळा संकलित केला जाईल आणि सुका कचरा वेगळा संकलित केला जाईल. ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत निर्मिती ग्रामपंचायत करणार आहे आणि सुक्या कचऱ्यापासून त्याच्यामध्ये प्लास्टिकवरती प्रक्रिया करण्यात येणार आहे. प्लास्टिक प्रक्रिया केंद्र ग्रामपंचायतीनं जिल्हा परिषदमार्फत उभारणी केलेली आहे. याच कार्यक्रमात ग्रामपंचायतीचे सेवानिवृत्त वरिष्ठ लिपिक भीमराव पाटील यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी वारणा कारखान्याचे संचालक सुरेश पाटील, वारणा दूध संघाचे संचालक शिवाजी कापरे, ॲडव्होकेट राजेंद्र पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संजय बजागे, सरपंच सुनीता केकरे, उपसरपंच मोहन पाटील, भानुदास पाटील, सुरेश झेंडे, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.